तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शिक्षक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पद्मकांत कुदळे हे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य संदीप वरपे, सुरेश बोईस तसेच माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गजानन जाधव यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळा आणि पालक हे विद्यार्थ्यांच्या यशरूपी रथाची दोन चाके असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच घरचा अभ्यास, नियमित उपस्थिती, वाचनाची सवय, शिस्त, स्पर्धा परीक्षा, पायाभूत चाचणी, दप्तराचे ओझे कमी करण्याचे उपक्रम, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था, स्पोकन इंग्रजी, मिनी गुरुकुल तसेच विषय पत्रिकेवरील सर्व मुद्द्यांचे सविस्तर मार्गदर्शन. यावेळी पद्मकांत कुदळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोपासना करण्यासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा असे आवाहन केले. संदीप वरपे यांनी बदलत्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य, आत्मविश्वास आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. सुरेश बोळीस यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद आणि समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रभारी प्राचार्य गजानन जाधव यांनी नियमित उपस्थिती, शिस्त, वाचन, संस्कृती आणि स्पर्धात्मक वातावरणाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रुजवण्याची आवश्यकता स्पष्ट केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक संस्कारक्षम व विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होत असल्याचे सांगत भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मंजुषा कुमावत यांनी केले, तर राजश्री बडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कावेरी वलटे, उर्मिला गुले, संगीता चक्रनारायण, प्राजक्ता राणे, माया बनकर, मीना पावले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या पालक मेळाव्यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामध्ये आज या वर्षाचा म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 पहिला पालक मेळावा संपन्न झालेला आहे. आणि खरं म्हणजे पालकांची उपस्थिती फार होती आणि एवढ्या मोठ्या संख्येने पालक विद्यालयामध्ये येतात म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या आमच्या समोर मांडतात. आम्ही त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि आजच्या पालक सभेमध्ये जास्तीत जास्त आपण विद्यार्थ्यांच्या घरच्या अभ्यासावर, स्पर्धा परीक्षेवर, मिनी गुरुकुल प्रकल्पावर आणि इतर जे काही शाळेच्या शिस्ती संबंधीचे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा केली आणि पालकांच्या ज्या शंका असतील त्यांनाही उत्तरं दिली. पालकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सहभाग नोंदवला. शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. आणि या सभेसाठी आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पद्मकांत कुदळे साहेब, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सन्माननीय श्री संदीपजी वरपे साहेब, सन्माननीय श्री बोळीस साहेब हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन पालकांना केलं आणि या शाळेला संस्थेकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. की आता अलीकडे शाळेची संख्या कमी होते मुलांची आणि तिला धक्का दिलाय तो लंके सरांनी दिलेला आहे की त्यांनी 29ची संख्या वाढीव संख्या
की 77 पर्यंत येऊन त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. या कर्मवीर भाऊराव पाटील या शाळेची एक परंपरा आहे आणि ती परंपरा या रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना झाली ती कर्मवीरानंतर त्या संस्थेची जी धुरा सांभाळली गेली ती यशवंतराव चव्हाण होते, वसंत दादा होते आणि आत्ताचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. या सगळ्यांनी इथे हे शिक्षण हे बहुजनांना मिळावं, बहुजनांच्या मुलांचं इथं शिक्षणामध्ये त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करत आले. पण आपला उत्तर विभाग हा सलग आशुतोष दादा आमदार आशुतोष दादांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी 5ही विभागामध्ये पहिला येत गेला. त्याचं नेहमीच कौतुक होत गेलं सगळ्या स्तरावर, म्हणजे गुणवत्तेत असतील, क्रीडात असेल, इतरही शिष्यवृत्तीच्या ह्याच्यात असेल ते चांगल्या तऱ्हेने होत गेलं. त्याचं खरोखर आपण त्या आमदारांचं कौतुक केलंच पाहिजे. या सगळ्या पालकांनी पूर्णपणे संमती दिलेली आहे की प्राथमिक शाळा असावी तर लंके सरांच्या शाळेतच आम्हाला मुलाला पाठवायचं. मी खरोखर तुमच्या सगळ्या पालकांचं शतशः आभारी आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, आता आपल्याला फक्त ज्ञानासाठी शिक्षण घ्यायचं नाही, संस्कारासाठी शिक्षण घ्यायचंय. आम्हाला आमचा मुलगा घरामध्ये सुद्धा आई वडिलांना योग्य तो आदराने वागवेल, तो शाळेत आल्यानंतर शिक्षकांना आई वडिलांच्या जागी समजून तिथं तो वागेल, तो समाजात वावरताना ज्येष्ठांना मोठ्यांचा आदर करून तो राहील, असा आदर्श नागरिक बनवायचं ते काम लंके सर तुम्ही करता. मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. शक्य नव्हतं, पण ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेचे जाळं विस्तारल्यानंतर कोपरगाव तालुक्यात स्वर्गीय काळेसाहेब असतील आणि स्वर्गीय पोलीस साहेब असतील यांनी फार मोठं काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि त्यातून अनेक शाळा इथं स्थापन झाल्या, त्यांचा विस्तार झाला. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनुदानित शाळांच्या प्रती शासनाची असलेली उदासीनता असेल किंवा इतरही कारणं असतील, नवीन खाजगी शाळा असतात आणि त्यामुळं थोडंसं सगळीकडेच त्या शाळेच्या बाबतीत, विद्यार्थी संख्येच्या बाबतीत, पटसंख्येच्या बाबतीत कमतरता जाणवायला लागली. पण लंके सरांनी या ठिकाणी चांगले प्रयत्न केले आणि शाळा त्याला अपवाद ठरली की विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढायला लागली. मुळामध्ये भौतिक सुविधांपेक्षा जर गुणवत्ता चांगली दिली तर निश्चितच पालक त्या शाळेकडे येतात आणि ज्या अर्थी आपण सगळे इथं उपस्थित आहात त्या अर्थी इथं चांगलं शिक्षण दिलं जातं याचं हे द्योतक. त्या पालक मेळाव्याच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींची इथं लंके सरांनी त्या ठिकाणी चर्चा केली. माझं व्यक्तिगत सांगायला झालं तर माझे वडील अतिशय गरीब होते, जे त्यांना खायची सुद्धा भ्रांत होती. वडील लहानपणीच वारलेले होते आणि त्यांना शिक्षणाची आवड होती. दुष्काळ होता, मजुरी करायला जायचे घरातले सगळे, पण त्यांची शिकायची इच्छा होती. ते 10-10, 20-20 किलोमीटर लांब, म्हणजे आमच्या गुहा गावातून थेट श्रामपूर पर्यंत पायी जायचे. चपला नसायचं तर वडाचे पिंपळाचे पानं पायाला बांधायचे, चटके बसू नये. पण त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. ते प्राचार्य पलीकडच्या पलीचे, आता ते वारले माझे वडील 7-8 महिन्यापूर्वी. पण वडील प्राध्यापक झाल्यामुळे आमचे जे आईचे वडील होते ते मामलेदार होते. त्यामुळे मुलगा कर्तृत्वाने घरी आज नसू द्या परिस्थिती काही चांगली, आमच्या आईचा विवाह त्या ठिकाणी वडिलांशी झाला. आई प्राध्यापिका इथे झाली. त्यांच्या पोटी आम्ही जन्मलो, त्यांनी आम्हाला शिकलो, आम्ही आजपर्यंत आलो. सांगायचं काय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाला तुम्ही सगळे महत्व, तुमचा मुलगा मुलगी दोन्ही पैकी कोणी जर शिकलं तर निश्चितच त्या ठिकाणी उद्या अधिकारी झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला तर तो निश्चितच त्या पुढच्या पिढ्यांचं त्या ठिकाणी आणखी प्रगती व्हायला सुरुवात होती. मी का सांगितलं हे मी मुद्दा माझं उदाहरण, त्याचं कारण असं आहे की लंके सरांनी आता एक फीच्या बाबतीमध्ये तुमच्या संमतीने 1000 रुपये 1500 रुपयावरती फी केली. त्या फीचा शाळेला काही फायदा आहे का? नाही.
त्या फीतून काही पैसे उरून शाळेला काही करायचं आहे का? नाही. ते 100% पैसे त्या मुलावर त्या ठिकाणी खर्च करायचे. मग हे जी गुंतवणूक आपण केलेली जर आपल्याच मुलाला त्या ठिकाणी काम येणार असेल तर त्याच्यामध्ये आपण इतर काही भौतिक गरजा, एखादा मोबाईल स्वस्त घ्यायचा, एखादा टीव्ही स्वस्त घ्यायचा, एखादा ड्रेस कमी घ्यायचा, पण आपण जर आपल्या पाल्यावर त्या ठिकाणी केलं तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये पुढचा आपलाच भविष्यकाळ त्या ठिकाणी चांगला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता, हे जे स्मार्ट बोर्ड आहे तिकडे आहे, हे जे धोरण आहे ते पवार साहेबांनी त्या ठिकाणी संस्थेमध्ये आणलं आणि संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेबांनी ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते राबवलं जात आहे. आपण पूर्वी खडू फळा पाहायचो, पण आता हे सगळं आलंय कारण जग बदलतंय, काळ बदलतोय आणि मग आपली मुलं जरी या शाळेत असली तरी ती काळाबरोबर राहिली पाहिजे. कुठल्याही खाजगी शाळेपेक्षा या मुलाच्या शिक्षणामध्ये कमतरता आली नाही पाहिजे असे थेट आदेश संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांचे, आणि त्यातून संस्थाही बऱ्यापैकी मदत त्या ठिकाणी करते. त्यामुळे आपण सगळे यार्थी इथे इतक्या संख्येने आला त्यार्थी या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, पटसंख्या वाढते, याचा अर्थ ही शाळेची गुणवत्ता चांगली आहे. तर आपण सगळे सुज्ञ पालक आहात आणि त्यामुळं आपण आपल्या त्या पालक मेळाव्याला भरभरून प्रतिसाद दिला. मी तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी सविस्तर असे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही आता काही फार मार्गदर्शन करणार नाही, पण एक गोष्ट मी सांगण्यासाठी इथं उभा आहे की लंके सर येण्यापूर्वी 1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अतिशय कमी होती. पालक मेळावा एवढ्या मोठ्या संख्येने कधी होत नव्हता. गेल्या वर्षी पालक मेळाव्याला मी होतो, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या जास्त आहे पाऊस असून सुद्धा. म्हणजे अतिशय चांगलं काम आपल्या हे मुख्याध्यापक करत आहेत आणि अजून चांगलं काम होण्यासाठी आपल्या सर्व पालकांची त्यांना सहकार्य असलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. लंके सर हे नगरमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामध्ये जवळजवळ 25 वर्ष 32 वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यांना तसं अंतर लांब आहे म्हणून ते बदलीचाही प्रयत्न करतायत, पण आम्ही मंडळी त्यांना इथून जाऊ देणार नाही याची खात्री तुम्हाला देतो. कारण आपली शाळा ते आल्यापासून निश्चितपणे चांगली सुधारलेली आहे आणि तिथली शाळा त्यांनी सुधारवली, आपली सुधारली पाहिजे. आणि निश्चितपणे अतिशय चांगला रिस्पॉन्स तुमचा देखील आहे.